नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय. श्री जैन सिद्धांत प्रवेशिका. तर याच्यामध्ये नाव ठेवण्यामध्ये विशेषता आहे. श्री म्हणजे अनंत गुणांची लक्ष्मी. तर अनंत गुणांची अंतरंग लक्ष्मी जर जाणलो तर काय आहे की या दुःखातनं आपण सहजच मुक्त होतो. तर बाहेरची गृहलक्ष्मी जडलक्ष्मी त्यात आपण खूप फसलेलो असतो, पण आतली लक्ष्मी ज्ञानलक्ष्मी माहीत नाही, म्हणून आम्ही दुःखाला काय होतो प्राप्त होतो. मग आता जैन शब्द जयती इति जिन, जो जिंकतो तो जैन. जिनत्व चतुर्थ गुणस्थानापासून सुरू झालं एका अंशाने, म्हणून आपण आजपर्यंत नाम जैन आहोत. नाम जैन म्हणजे जन्माने जैन आहोत, पण भाव जैन झालो नाही. भाव जैन केव्हा होतो? हा मी चिदानंद म्हणून अनुभूती घेतली तर भाव जैन झालो, नाहीतर फक्त नाम जैन राहिलो. तर जोपर्यंत भाव जैन होत नाही तोपर्यंत आनंदाला प्राप्त होत नाही. सिद्धांत, सिद्धांत मध्ये किती शब्द आहेत? सिद्ध अधिक अंत. सिद्ध म्हणजे जो बनलेला स्वभाव सिद्ध, अंत म्हणजे अंतरंगात. एक अंग प्रविष्ट अर्थ हा झाला, आणि अंगबाह्य अर्थ 14 गुणस्थानानंतर सिद्धांचं शेवटी वर्णन येतं, त्याला म्हणायचं सिद्धांत. आणि प्रवेशिका म्हणजे प्रवेश करण्याचं द्वार. अनादिकालापासून आपण दुःखामध्ये इतकं होरपळतो आहोत की स्वतःला जाणत नाही, आणि त्यामुळं दुःखामध्येच जीवन व्यतीत होतं, आणि या गतीतनं त्या गतीत 4 गतीत फिरत राहतो. मग प्रवेशिका का शिकायची? 3 कारणं. आम्हाला प्रत्येकाला अतिंद्रिय आनंद हवा आहे, आनंदासाठी प्रवेशिका शिकायची. दुसरं कारण वस्तू व्यवस्था समजून घ्यायची. आणि तिसरं कारण अंतरंग स्वभाव सिद्धाला निश्चयाने जाणायचं, आणि विकल्पाच्या भूमिकेत व्यवहार नयाने भगवंतांना विशेष पद्धतीने त्यांची आनंदाची दशा प्रगट झाली म्हणून काय आहे की त्यांचा बहुमान पूजन भक्ती सहज होऊन जातं. मग मंगलाचरण, मंगलाचरणचा अर्थ काय? मंगल. जे मम म्हणजे पापाला गाळतं म्हणजे नष्ट करतं, आणि मंगम लाती ती मंगल, आणि पवित्रतेला घेऊन येतं, त्याला म्हणायचं मंगलाचरण. आचरण म्हणजे आ म्हणजे चोह बाजूने, चर म्हणजे फिरणं. चोह बाजूने स्वभावात फिरलो तर मंगलाचरण, आणि स्वभावाला जाणलो नाही तर मंगलाचरण झालं नाही. मग आता मंगम लाती म्हणजे पवित्रतेला आणतं, हा पॉझिटिव्ह अर्थ आहे, आणि मम गालयती म्हणजे पापाला दूर करता, हा निगेटिव्ह अर्थ आहे. मग आता मंगलाचरणाचे 2 प्रकार, निबद्ध मंगलाचरण आणि अनिबद्ध मंगलाचरण. ग्रंथकार स्वतः रचतात, त्याला म्हणायचं निबद्ध मंगलाचरण. आणि दुसऱ्या ग्रंथातनं घेतलं, मौखिक केलं तर त्याला म्हणायचं अनिबद्ध मंगलाचरण. किंवा अनुभूती घेतली आणि डायरेक्ट ग्रंथरचनेला सुरुवात केली तरी ते काय झालं? अनिबद्ध मंगलाचरण. मग आता नत्वा जिनेंद्रम गत सर्व दोषम, जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करून, आणि भगवान कसे आहेत? संपूर्ण दोषांनी रहित आहेत. म्हणजे जिनधर्म हा कसा आहे? व्यक्तिपूजक नसून गुणपूजक आहे. मग भगवंतांना नमस्कार करताना देखील काय आहे की त्यांच्या गुणवत्तेला नमस्कार करतो, व्यक्तीला नाही. मग आता त्यांची गुणवत्ता कशी ओळखायची? तर ज्यांचे सगळे दोष निघून गेलेत, म्हणजे 18 दोषांनी रहित, वीतराग. सर्वज्ञ देव म्हणजे सर्व विश्वाला ॲट ए टाइम जाणतात म्हणून सर्वज्ञ देव. आणि हितदेशक, हिताचा उपदेश देतात. म्हणजे भगवान सांगणार तो उपदेश कोणता? आत्मिक आनंद भोगा, आणि आपलं जीवन सम्यक दर्शन प्राप्त करून सफल करा. आणि आपण पोराबाळांना काय उपदेश देतो? संसार करा, मुलं बाळ करा, आम्ही जसं दुःखाच्या दरीत कोसळलो तसं कोसळा,
आणि त्यात आम्हाला तुम्हाला पाहण्यात मजा वाटते, असा उपदेश हा अहिताचा उपदेश झाला. म्हणून भगवंत कसे आहेत, वीतराग, सर्वज्ञ, हितोपदेशी आहेत आणि त्यांना नमस्कार करून, मग आता त्यांना नमस्कार करणं द्वैत नमस्कार झाला. जेथे वंद्य वंदक भाव आहे तेथे द्वैत नमस्कार. भगवान वंद्य आहेत आणि मी वंदक आहे, असा दोनपणाचा भाव जेथे आहे तो झाला द्वैत नमस्कार. आणि स्वभावाला जाणलो अद्वैत नमस्कार. आणि नमस्काराचे पण किती प्रकार आहेत, 5. कोणते 5 प्रकार आहेत? शक्तिरूप नमस्कार, एकदेश भाव नमस्कार, पूर्णदेश भाव नमस्कार, द्रव्य नमस्कार आणि जड नमस्कार. शक्तिरूप नमस्कार कशाला म्हणायचा? जो त्रिकाली ध्रुव स्वभाव आहे तो शक्तिरूप नमस्कार. नंतर चतुर्थ गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानात जी आत्मिक आनंदाची दशा आहे ती झाली एकदेश भाव नमस्कार. अर्यंत सिद्ध पूर्ण भाव नमस्कार. आणि जो नमस्कार करण्याचा शुभ भाव आहे तो झाला द्रव्य नमस्कार. आणि आगम पद्धतीने कमळासारखे हात जोडून पंचांग किंवा अष्टांग नमस्कार करतो तो झाला जड नमस्कार. तर आजपर्यंत आपण किती नमस्कार केलेत? जड नमस्कार पण नीट केला नाही. द्रव्य नमस्कार निश्चयपूर्वक व्यवहार असेल तर तो जड नमस्कार, द्रव्य नमस्कार व्यवस्थित झाला. आणि शक्तिरूप नमस्कार फक्त आपल्या जवळ आहे, परंतु बाकीचे नमस्कार अनुभूतीपूर्वक नसल्यामुळे ते करून न केल्यातच जमा झाले. म्हणून एकदेश भाव नमस्कार सुरू झाला तर पुढच्यांना महत्व आहे. मग अशा रीतीने वीतराग, सर्वज्ञ, हितोपदेशी, जिनेंद्र भगवंतांना नमस्कार करून, आता जिनेंद्र मध्ये ज आणि न चा व्यत्यास करायचा. निजेंद्र स्वभावाला जाणून, म्हणजे भगवान जसे आहे तसं स्वतःला जाणून काय करायचं? ही जी श्री जैन सिद्धांत प्रवेशिका आहे ती अल्पबुद्धींच्या हितासाठी विरच्यते, म्हणजे रचली जाते. म्हणजे मी रचतो म्हटलं की कर्तरी प्रयोगात अहंभावाला, कर्तृभावाला भांडण सुरू झालं. लौकिकामध्ये सुद्धा मी केलं तुम्ही केलं नाही हे कर्तृभावाने भांडण आहे. पण मी अनुभूती घेतली आणि माझ्याकडनं विकल्पाच्या भूमिकेत सहज रचना झाली. हा जर कर्मणी प्रयोग समजला तर मी केलं, माझ्यामुळे झालं, मी जास्त केलं, तुम्ही कमी केलं, यामुळे होणारे असत विकल्प सहजच काय झाले? संपले. मग आता इथं प्रवेशिकेचे प्रश्न पाहायचेत की एक प्रश्न जो कठीण असेल त्याच्यात जो कठीण शब्द असेल तो त्याला लगेच पुढच्या प्रश्नामध्ये प्रश्न उठवून उत्तर दिलेला असतं. म्हणजे सोप्यात सोपं आनंदाची कला समजण्यासाठी प्रवेशिका आहे. आणि धर्म म्हणजे काय तर जिनधर्म हा भोग प्रधान आहे की त्याग प्रधान आहे? भोग प्रधान आहे, म्हणजे आत्मिक आनंदाचा भोग घेण्याची कला. आणि उत्कृष्ट आनंद मिळाला तर जे वाईट आहे ते सहज काय झालं? सुटून गेलं. तर आता पहिला प्रश्न आहे, हे विश्व काय आहे व कसे आहे? हे विश्व जगत अनंत द्रव्यांचा पदार्थांचा समूहरूप आहे. अनादि अनंत आहे, स्वयंभू आहे. सर्व पदार्थ 6 द्रव्यांमध्ये अंतर्भूत होतात. पदार्थांना सत, वस्तू, द्रव्य अशी ही नावे आहेत. विश्व म्हणा, दुनिया म्हणा, जगत म्हणा, वर्ल्ड म्हणा, एकार्थवाची आहेत. लोक म्हणा ते पण त्या वारचीच आहे. तर अशा रीतीने हे विश्व कसं आहे? अनंत द्रव्यांचा समूहरूप आहे. द्रव्य म्हणलं की आपल्या दृष्टीत लगेच सोनं, नाणं, पैसा येतं, पण ते द्रव्य नाही. मग द्रव्य कशाला म्हणायचं? तर जे गुणपर्यायांच्या समूहात्मक असतं ते द्रव्य. जाती अपेक्षेने 6 आणि संख्येच्या अपेक्षेने अनंत. अनंत म्हणजे अंत नाही इतके, म्हणजे ज्यांना शेवट येत नाही त्याला म्हणायचं अनंत. इन्फिनिटी म्हणजेच अनंत. आणि ते कसं आहे? अनादि अनंत आणि स्वयंभू आहे. अनादि म्हणजे याला सुरुवात नाही, अनंत म्हणजे याला शेवट नाही, आणि स्वयंभू म्हणजे स्वतः नॅचरल आहे. आणि असे सर्व पदार्थ 6 द्रव्यांमध्ये अंतर्भूत होतात. मग पदार्थांना सत म्हणा, वस्तू म्हणा, द्रव्य म्हणा, ही काय आहेत?
वेगवेगळी नावं आहेत. जसं महावीरांना वीर, अतिवीर, सन्मती, वर्धमान, महावीर म्हणतो. तर एकाच व्यक्तीची अनेक नावे आहेत, तरी तिथं काय आहे की एका व्यक्तीची अनेक नावं असली तरी त्याचा अर्थ एकच आहे. मग आता आपल्याला एक एक शब्दाचा जीवनात उपयोग बघायचा आहे. कशी वाचायची प्रवेशिका? तर प्रत्येक प्रश्नाचा जीवनामध्ये उपयोग काय? रीड बिटवीन द लाईन्स, म्हणजे केवळ लाईन वाचायचं नाही तर त्याचा जीवनात उपयोग वाचायचा आहे. मग आता हे पान नंबर 9 आहे, ह्याच्यामधलं चित्र बघा. तर ह्याच्यामध्ये काय केलंय की अनादी समजल्यावर कसा फायदा होतो त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलंय. सून म्हणते, हे पहा सासूबाई नवीन साडी आणली. आणि सासू चिडते, मी घरात मोठी असताना मला न विचारता साडी आणलीसच कशी? दोघांची जुगलबंदी सुरू झाली. नंतर सासू काय करते? प्रवेशिका वाचते आणि तिच्या डोक्यातले विचार इकडे दाखवलेत. परंतु हे विश्व तर निश्चयनयाने अनादी आहे. प्रत्येक आत्मा देखील निश्चयनयाने अनादी आहे. ध्रुवदृष्टीने कोणी मोठा किंवा लहान नाही. तेव्हा मला मोठेपणा दिला नाही म्हणून होणारी आकुलता सहजच संपली. मग आता इकडे साईडला पण लिहिलंय की विश्व अनादी आहे हे जाणल्यामुळे मी कोणापेक्षा मोठी किंवा लहान नाही हे समजले. त्यामुळं सहजच मोठेपणा घेऊन अहमभाव किंवा लहान आहे म्हणून न्यून भाव हे दोन्ही भाव नष्ट होतात आणि लहान मोठेपणाच्या विचारामुळे येणारे विकल्प संपतात आणि शांती प्राप्त होते. म्हणजे यातनं लक्षात काय आलं की वस्तू अनादी आहे. अनादी आहे समजल्यामुळं सगळी आकुलता काय झाली? संपली. मग आता पुढचं चित्र घेतलेलं आहे की बुद्धिमान शास्त्रज्ञांमुळे पूर्वी नसलेल्या या सर्व वस्तू उपलब्ध झाल्या. म्हणजे आपण आता 21व्या शतकात जगतोय ना, आपल्याला वाटतं शास्त्रज्ञ नसलेलं तयार करतात, त्यांच्याजवळ रॉ मटेरियल नाही, त्यांनी तयार केलं असं कधी होईल का? मग इथं त्याचा पण विचार कसा चुकीचा आहे हे सांगतात की भौतिक युगामध्ये नवीन वस्तूंचा शोध करणाऱ्या शास्त्रज्ञांची महती येते ती अज्ञानीला. परंतु विश्वाचे अनादित्व जाणले तर या प्रत्येक वस्तूंमधील परमाणू अनादीच आहेत. परमाणूच नसते तर स्कंदरूप परिणमलेल्या या वस्तू तरी कोठून आल्या असत्या. म्हणून प्रत्येक द्रव्य कसं आहे? अनादीच आहे हे सिद्ध होतं. म्हणजे ह्यातनं लक्षात आलं की परमाणू शाश्वत आहे. मग त्याची वेगवेगळी काही अवस्था असेल, टीव्ही, कार वगैरे, परंतु मूळ परमाणू शाश्वत आहे. आता परत हे पुढचं चित्र घेतलंय, चित्र क्रमांक 3, की लहान मोठ्यावरनं कशी भांडणं होत असतात. हा मुलगा म्हणतोय मी मोठा आहे, करता आहे, तेव्हा मालमत्तेची विभागणी करण्याचा अधिकार माझाच, म्हणून मला थोडा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे. कोण म्हणतो? मोठा म्हणतो. आणि लहान म्हणतो मी सर्वात लहान, शेणफळ, म्हणून मीच लाडका, तेव्हा मला जास्त पैसे मिळालेच पाहिजेत. आणि वडील काय म्हणतात? हे पहा मुलांनो, मी इस्टेटीचे 2 समान भाग केले आहेत. आणि ते समजावून सांगतात की मुलांनो, विश्व अनादी आहे. निश्चयनयाने प्रत्येक आत्मा अनादी आहे. कोणी मोठा किंवा लहान नाही. मोठेपणाच्या कल्पनेने होणारी आकुलता सहजच नष्ट होते. मग त्या दोन्ही मुलांच्या विचारामध्ये आता काय झाला? चेंज झाला. आणि तेही म्हणतात खरोखरच पिताजींनी सांगितल्याप्रमाणे आम्हा दोघांचा आत्मा निश्चयनयाने अनादीच आहे. कोणी मोठा अथवा लहान नाहीच. तेव्हा आमचे लहान मोठेपणावरून चाललेले भांडण खरोखरच मूर्खपणाचे होते. म्हणजे त्यांना तर पटलं, आपल्याला पटलं तर ठीक, नाही तर फक्त आपण पुस्तक वाचलो आणि परत घरी जाऊन लहान मोठेपणावरनं विकल्प करू लागलो तर काही उपयोग नाही. मग आणखीन एक चित्र घेतलंय, विश्वाच्या अनादित्वाच्या अज्ञानामुळे होणारे दुष्परिणाम. म्हणजे घरात एक जण शिकलेला आहे, तो विचार काय करतो? मी मोठा बुद्धिमान, ऐश्वर्य संपन्न आहे, माझे सर्व मानतात, हे सर्व लोक तुच्छ आहेत. तर आता खाली दिलं चिंतन, केवळ मोठेपणाच्या आविर्भावात इतर जीवांना तुच्छ लेखायचे असे केव्हा होते? तर आपला व इतरांचा अनादीपणा न जाणल्यामुळेच. परंतु विश्वाचे अनादित्व जाणले तर लहान मोठ्याचे विकल्प सहजच संपतात व शांतता मिळते. म्हणजे पहा, एक अनादी शब्द घेतला तर संपूर्ण आपल्या डोक्यात काय झालं? ब्रेन वॉशिंग. जसं त्या चीनच्या
चीनमध्ये माओच्या वचनांना जे विरोध करायचे त्यांना काय करायचं, 6 महिने बंदी करायचं आणि त्यांना एकदम गरम हवा द्यायची, एकदम थंड हवा, एकदम गरम पाण्याचा बाथ द्यायचा, एकदम थंड पाण्याचा, आणि सतत कानाशी माओचे स्पीकर चालू आहेत. आणि जेव्हा तो 6 महिन्यानंतर बाहेर पडायचा तेव्हा तो काय व्हायचा, माओचा उत्कृष्ट प्रचारक. म्हणजे ही थेअरी कुणाची आहे तशी. तर मुनिराज शरीरावर आपलं प्रेम नाही याचं प्रॅक्टिकल करण्यासाठी काय करतायत की उन्हाळ्यात पर्वताच्या शिखरावर, नंतर थंडीत नगराच्या नदीच्या किनाऱ्यावर, आणि पावसाळ्यात झाडाच्या खाली सारखं टप टप पाणी पडतंय आणि तिथं ते साधना करतायत. का करतायत तर शरीरापासून भिन्न आहे आणि मी आनंद स्वरूप आहे याचं प्रॅक्टिकल करण्याची साधना. मग तिथं जसं त्याचे विचार बदलण्यासाठी 6 महिने सतत स्पीकर चालू आहेत, तसं इथं प्रवेशिकेमध्ये आपण मोठे आहोत, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, हे खोटे विचार जे येतात त्याला वॉश करण्यासाठी एकच शब्द पुरेसा आहे, अनादी. की अनादी आहेत, सगळे समान आहेत हे समजलं की खोटे विचार सहजच संपतात. म्हणजे बघा की वेगवेगळा ब्रश वापरतात, कपड्याचा ब्रश वेगळा, जमिनीचा ब्रश वेगळा, त्याच्यानंतर गाडीवर समोर काचेवर पाऊस पडला तर ते पुसण्यासाठी वायपर ब्रश वेगळा, आणखीन बाथरूम घासायचा ब्रश वेगळा, कुठं अजून जिथं जाल तिथं दात घासायचा ब्रश वेगळा. तर सगळे ब्रश वेगळे. तसं आता डोकं घासायचा ब्रश कोणता, तर हा जिनवाणी रूपी ब्रश, आणि याच्याने आपला आतलं विचार, खोटे विचार नीट घासून काढले म्हणजे स्वभावाला जाणलं की आपोआप खोटे विचार संपले. नाहीतर उद्या डोकं काढून घेऊ खाली आणि घासून घासून चांगलं करू आणि मग त्याला परत बसू जागेवर करायला असं, तर तशी गरज नाही. तर स्वभावाला जाणलं की हे खोटे विचार काय झाले, आपल्या आपण निघून गेले. मग आता छडारेचं दिलंय हेडिंग, तन उपजत अपनी उपज जान, तन नशत आपको नाशमान. म्हणजे अज्ञानी शरीराचा जन्म म्हणजे जीवाचा जन्म मानतो आणि दुःखी होतो. जीव फार सुंदर उत्पन्न झाला तर ती दुसरी म्हणते वेडीच आहे, शरीराच्या संयोगास जन्म म्हणतात, जीव तर अजर अमर आहे, जीवाचा जन्म त्रिकालात ही होत नसतो. आणि कुणी मेलेल्याचं चित्र दाखवलंय तर त्याच्यावर अज्ञानी शरीराच्या नाशात जीवाचा नाश मानतो व दुःखी जीवन जगतो. जीवाचा नाश झाला, वाईट झाले तर विश्वातील सत्वस्तू उत्पन्न व नष्ट देखील होत नाहीत. हा सतचा सिद्धांत समजला तर विश्वाची अनादी अनंतता सहज पटते व शाश्वत आनंद स्वरूप स्वला जाणल्यामुळे क्षणिक सुख दुःख सहजच नष्ट होतात. म्हणजे पहा की जर वस्तुव्यवस्था माहीत असेल तर शरीराचा वाढदिवस, शरीराचं मरण, शरीराचा जन्म यात आपण एकत्व बुद्धी करणार नाही. आता चित्र क्रमांक 6 मध्ये काय घेतलाय, किती छान आहे हा लेमन सेट, हातात घेऊन पाहतोच, अरे बापरे, हातातून निसटून फुटलाच ग्लास, आई तर मारणारच. आणि शेवटी आई आलीच आणि ती काय करते, फिरोजाबादहून किती जपून आणला होता, पोराला दणका दिल्याशिवाय कळणार नाही. दोघेही अज्ञानी. आता वडील काय म्हणतात, अगं ग्लास मधील परमाणू कायम आहेत, शाश्वत आहेत, म्हणजे त्या शाश्वत वस्तूकडे पहा, काय नष्ट झालं, म्हणजे ते अनंत पाहतायत त्यामुळे ते शांत आहेत. म्हणून अनादी काळापासून अज्ञानाने हा जीव बदलणाऱ्या क्षणिक अवस्थेकडे पाहून सुखी दुःखी होतो, परंतु वस्तूचे स्वरूप अनंत, शाश्वत, अविनाशी, एंडलेस आहे हे जर समजलं तर रोजच्या जीवनात शाश्वत आनंद, शांती येते व व्यवहारातील भांडणे, मारामारी, ईर्ष्या, मत्सर आपोआपच संपतात. म्हणून निश्चयने विश्वातील प्रत्येक वस्तू अनंत म्हणजेच नाश न पावणारी आहे हे समजणे आवश्यक आहे. म्हणजे अनंत जर समजलं तर आपण नष्ट होऊ का किंवा एखादी वस्तू नष्ट होईल का म्हणून आकुलता होणार नाही. आणि एकदम शेवटचं चित्र आहे स्वयंभूसाठी, की स्वयंभू म्हणजे नॅचरल. तर प्रत्येक वस्तू आपापल्या योग्यतेने तयार होत असते, पण पराचे कर्तृत्व घेऊन हे अज्ञानी जीव कसे दुष्परिणामाला प्राप्त होतात त्याचं उदाहरण आहे. एक कलाकार म्हणतो माझ्यामुळे अनेक नक्षीदार वस्तू जगात उत्पन्न होतात, इंजिनियर म्हणतो माझ्यामुळे सुंदर इमारती उभारतात, आणि डॉक्टर म्हणतोय मी कसलाही रोग बरा करणारा
आहे माझ्यामुळे अनेक पेशंट वाचतात. मग म्हणाल 3च उदाहरणं दिली आहेत, व्यापारी नाही, स्वयंपाक करणाऱ्यांचं नाही, म्हणजे त्यांनी कर्तृत्व घेतलं तर चालतंय. तर ह्या 3 उदाहरणात ते सगळे येऊन गेले की मी स्वयंपाक करतो, मी व्यापार करतो, मी पैसे मिळवतो, मी संसार करतो. तर हे सगळं चुकीचं आहे. प्रत्येक वस्तू स्वयंभू आहे. स्वयंभू, स्वयं म्हणजे स्वतः, भू म्हणजे नॅचरल आहे. हे जाणलं तर कर्तृत्वाचा अहंभाव सहजच संपतो व मी पराचा करता नाहीच ही प्रचिती आली की स्वतः स्वयं विद्यमान असलेल्या वस्तूविषयीची वस्तू व्यवस्था अबाधित आहे हे पटतं. म्हणून वस्तू कशी आहे, स्वतः स्वतःच्या योग्यतेने परिवर्तित होते. मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतं, हे सगळे खोटे विकल्प संपतात. म्हणून अनादि समजलं, अनंत समजलं आणि स्वयंभू समजलं, हे 3च फक्त वस्तू व्यवस्थेतले मुख्य अंश आहेत. आणि ते समजले तरी आपण निराकुलतेने जगू शकतो. आणि सर्व पदार्थ 6 द्रव्यांमध्ये अंतर्भूत होतात. आणि पदार्थांना काय म्हटलं, सत म्हणजे एक्झिस्टन्स, वस्तू, द्रव्य, मॅटर अशी नावे आहेत. मग हा प्रश्न समजून आपल्या जीवनात काय उपयोग. तर हे बाहेरच्या विश्वाची रचना समजल्यावर आपलं विश्व आत आहे. असंख्यात प्रदेशी आत्मबंगल्यात आपलं विश्व आहे आणि ह्यात अनंत गुणांचा वैभव आहे. आणि ह्या आतल्या इस्टेटीला पाहू लागलो तर बाहेरच्या इस्टेटीत अडकणार नाही. कारण इथं शेवटचं एक चित्र दिलंय की नाही, की सिकंदर जेव्हा भारतात आला आणि तेव्हा त्याने काय केलं होतं की भारतात येताना त्याच्या इष्ट मित्रांना वगैरे विचारलं होतं की काय आणू तुमच्यासाठी. तर जो विद्वान अरस्तू आहे त्यांनी सांगितलं होतं जैन मुनींना घेऊन ये. मग त्याने त्यांना पहिल्यांदा ऑर्डर पाठवली की तुम्ही या. तर ते मुनी ध्यानस्थ आहेत, ते काहीच बोलत नाहीत आणि येत पण नाहीत. मग लोक म्हणतात ते काही येणार नाहीत, तुम्हालाच काय करायला पाहिजे, तिथं जायला पाहिजे. मग तो चाललाय त्यांच्याकडे, पायात चप्पल वगैरे, लोक समजावून सांगतात मुनींकडे जाताना चप्पल काढा, तरी तो ऐकत नाही. आणि तिथं गेल्यावर विशिष्ट मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय झालं, त्याचेच भाव बदलले आणि त्याने पाय जमिनीवर ठेवला तर असली तप्त जमीन होती की पाय एकदम त्याचा पोळला आणि पटकन त्याने परत बुटात घातला. आणि तो विचार करतोय अशा तापलेल्या शिलेवर हे किती शांत आनंदात बसलेत. थोडासा सरळतेचा, रुजुतेचा भाव झाला. परंतु अजून अंगामध्ये कसं आहे, आजपर्यंत त्याची तलवारीची धार म्हणजे सर्वस्व त्याला वाटत होतं. आणि त्याच्या पुढे तो काय विचार करतो की तो म्हणतो तुम्ही कोण आहात. आणि एवढा मोठा सम्राट पुढे असताना उत्तर न देण्याची धिटाई कशी होते. तर मुनिराज प्रथम शांत आहेत, पण आता आलाच आहे, त्याला अमृत पाजू म्हणून त्यांनी काय सांगितलं, बादशाह आहे. त्याला शहा शब्द कानावर गेला, त्याला वाटलं आपल्यालाच बादशाह म्हणून हाक मारत असतील. परत विचारलं कोण आहे, तर ते काय म्हणतात बादशाह. मग आता त्याला हसू येऊ लागलं की यांच्या अंगावर किंचित पण वस्त्र नाही, पोट पाठीला लागलेलं आहे आणि इतकं हे दरिद्री आहेत आणि स्वतःला बादशाह म्हणतात. आणि मग मुनींना परत त्याने विचारलं जहापना आपलं राज्य तरी कुठे आहे ते दाखवा, म्हणजे उपवास करण्यासाठी तो विचारतो. तर मुनी म्हणतात शांत चित्ताने ऐक. काय सांगितलं मग की ह्या विश्वामध्ये जीव अनंत आहेत, जीवाहून अनंतपट पुद्गल परमाणू आहेत, त्याहून अनंतपट 3 कालाचे समय आणि त्याहून अनंतपट एका जीवामध्ये अनंत गुण आहेत. आणि ह्या अनंत गुणांचा वैभव आतमध्ये आहे, माझं राज्य आतमध्ये आहे आणि त्याला भोगणारा मी बादशाह आहे आणि तू मात्र बाद झालेला शहा आहेस. मग हे ऐकल्यावर आणखीन त्याला काय झालं, जराशी चीड झाली. तरी सुद्धा काय आहे की काहीतरी यांच्यामध्ये सत्य आहे, तथ्य आहे, म्हणून तो जरा समजावून घेण्याच्या विचारात आलेला आहे. आणि मग परत मुनी सांगतात की आपलं अनंत गुणस्वरूपी आत्मवैभव युक्त राज्याचा भोग आपण घेतला तर खरे राजे, खरे सम्राट. आणि तू मात्र काय करतोय, हे देश जिंक ते देश जिंकू असा विचार करून शेवटी काय आहे, पराजितच आहेस. म्हणजे पहा, त्याला सिकंदराला सुद्धा कोणीतरी विचारलं होतं ज्यावेळेस तो निघालेला आहे देश जिंकायला, तू ह्याच्या पुढं काय करणार, तो दुसऱ्या देशाचं नाव सांगतो. परत विचारलं त्याच्या पुढं काय करणार, तो आणखीन 3ऱ्या देशाचं नाव सांगतो. आणि तो फकीर म्हणतो ह्याच्या पुढं काय, पुढं काय. तर त्यांनी सगळी नावं घेतली, सगळे देश जिंकेल. परत फकीरचा प्रश्न पुढं आहेच, पुढं काय करणार. तो म्हणाला एक शांत झोप घे. तर तो फकीर म्हणतो आत्ताच झोप की माझ्या शेजारी येऊन शांत, एवढे सगळे देश जिंकल्यावर शांत झोपायचंय ना तर आत्ताच कर. पण त्याची त्यावेळेस इतकी धून होती की तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
आणि त्याचीच मनस्थिती नव्हती अशी नाही, आपली पण आत्ता ऐकण्याची मनस्थिती नाही. आपण पण काय म्हणतो, एवढी डिग्री होऊ देत, एवढी पोरं होऊ देत, तेवढं संसारातलं होऊ देत, एवढे पैसे मिळू देत, आणि हे सगळं झाल्यावर मी आत्मकल्याण करेल. मग शेवटी तो काय आणि आपण काय, सगळे बाहेरच. म्हणून स्वभावाची साधना केली तर हा प्रश्न समजून लक्षात आला की आपलं विश्व आतमध्ये आहे, बाहेर नाही. म्हणून स्वभावाला जाणलो तर आनंदाला प्राप्त होतो. प्रश्न दुसरा, द्रव्य कशास म्हणतात? गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. जसे पिवळेपणा, स्निग्धपणा, जडपणा इत्यादी गुणांचा आत्मा तन्मय समूह म्हणजे सुवर्ण द्रव्य होय. मग आता द्रव्य कशाला म्हणायचं? तर जो गुणांचा समूह म्हणजे पिंड आहे त्याला म्हटलं द्रव्य. म्हणजे पहा की पहिल्या प्रश्नात जो अवघड शब्द असतो तो दुसऱ्या प्रश्नात काय असतो, सोडवलेला असतो. म्हणजेच लगेच त्याचं आपल्याला समाधान मिळत आहे. मग आता द्रव्य हा शब्द वरच्या प्रश्नात होता की 6 द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात. मग द्रव्य कशाला म्हणतात? लगेच तो प्रश्न उठून उत्तर दिलं की गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. मग आता त्याला उदाहरण कसं दिलं? पिवळेपणा, स्निग्धपणा, जडपणा इत्यादी रूप असलेलं सोनं. मग सोन्याचं उदाहरण का देतात? सोनं आवडतं आचार्यांना म्हणून देतात का? तर सोनं परिचित आहे आणि परिचिताकडून अपरिचिताकडे जायचं. कारण लगेच आपण सोन्याचं प्रॅक्टिकल करून बघू शकतो की सोनं पिवळं म्हटलंय, आहे का पिवळं? स्निग्ध म्हणजे मऊपणा, जडपणा. मग त्यात जसं ते सगळं अनेक गुणांचा समूह आहे तसं माझ्यामध्ये अनंत गुणांचा पिंड आहे. नाही तर सोन्याचं उदाहरण घेतलं की सोन्यातच अडकलो तर काही उपयोग नाही. तर सोन्यात जसे अनेक गुण आहेत तसं माझ्या जीवामध्ये अनंत गुण आहेत. मी एक जीव द्रव्य आहे. मग द्रव्य समजल्यावर आपल्याला फायदा काय होतो? तर आपल्याला परिचय कसाचा आहे सारखा? द्रव्य म्हणलं की सोनं, नाणं, पैसा, अडका यातच आपलं चित्त असतंय, पण ते आपलं द्रव्य नाही. द्रव्य म्हणजे आपलं निज चैतन्य द्रव्य. म्हणजे 6 द्रव्यांमध्ये निज चैतन्य द्रव्य आम्हाला काय आहे? प्रयोजनभूत आहे. आणि तिकडं दृष्टी असेल तर बरोबर आहे. नाहीतर लाख कमवले, कोटी कमवले, अरब कमवले, खरब कमवले, काय फायदा आहे का त्याचा आपल्याला? काहीच फायदा नाही. आणि जितकं जास्त कमवतो तितकं टेन्शन जास्त. रात्री दाराची कडी वाजली की काय होतं? कळ येते छातीत, आणि तेवढ्यासाठी हार्ट अटॅक आला आणि कुठं पोचलो? दवाखान्यात. आणि त्या डॉक्टरचं 3-4 लाख रुपये देणं द्यायचं आणि प्रेत घेऊन यायचं परत. म्हणजे फायदा आहे की तोटा आहे? म्हणजे बाहेरच्या दौलतीच्या 2 लाथा खाव्या लागतात. दौलत पहिल्यांदा खूप आलं तर पहिलीला छातीत बसली, अगदी ताट झाला, आणि अचानक निघून गेला तर दुसरी लाथ कमरेत बसली आणि वाकून गेला. म्हणून आजपर्यंत आपण जड वैभवाला वैभव समजलो आणि दुःखाला काय झालो? प्राप्त झालो. म्हणून जडेश्वर होतो तो कोण? अज्ञानी. की मला बंगला आहे, गाडी आहे, फ्रीज आहे, माडी आहे म्हणून मी मोठा. म्हणजे किती चुकीच्या संकुचित खोट्या कल्पना आहेत की त्याच्यामध्ये मोठेपण मानतो तो जडेश्वर. रागद्वेष विभाव भावांमध्ये मोठेपण मानतो तो विभावेश्वर. आणि ज्ञानी ज्ञानाचा ऐश्वर्य जाणून ज्ञानामध्ये राहतो तर तो काय झाला? ज्ञानेश्वर. म्हणून ज्ञानाचं ऐश्वर्य समजलं तर ह्या खोट्या विचारात अडकणार नाही. आणि हे ऐश्वर्य आतलं समजून आपण अनुभूती घेतली तर आता आपल्याला काय होतं? अतिंद्रिय आनंद प्राप्त होतो आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची प्राप्ती होते. म्हणजे हे ज्ञानीचं रत्नत्रय आहे. आणि अज्ञानीचं रत्नत्रय कोणतं? पैसा, शरीर आणि जोडे. पैसा पाहिजे, शरीर पाहिजे आणि जोडे म्हणजे देवळात येताना पण चपल्या पाहिजेतच. म्हणजे हे अज्ञानीचं रत्नत्रय आहे. आत मंदिरात चप्पल आणली तर ती चांबड्याची असेल तर 7 जन्म चांभाराच्या घरी जन्म घ्यायचा, आणि ती जर खडावा वगैरे असेल तर त्या सुताराच्या घरी वगैरे 7 जन्म जन्मायचं. मग तेच पाणी हातात घेऊन आलो, पाय धुवून आत आलो तर चालतंय, पण आपला हा सगळा काय असतो? प्रमाद. त्याच्यानंतर अज्ञानीचं रत्नत्रय कसं? हटाओ, मिटाओ, जुटाओ. जे नको त्याला हटवा. मग माणूस असेल नाही तर वस्तू असेल, जे नको त्याला पटकन हटवा. मिटाओ, जे नको त्याला मिटवून टाका. आणि जुटाओ, जे पाहिजे त्याला गोळा करा. म्हणजे ही सगळी संसार वाढवण्याची कला आहे. आणि आपण आत्मस्वरूपात राहिलो तर हे खोटे विचार आपले काय झाले? सहजच संपले.
म्हणून प्रत्येक क्षणी आपण कुठं राहायचंय, आतमध्ये राहायचं ना. आपण सापडतो कुठं प्रत्येक क्षणी, बाहेर. आणि त्यामुळे दुःख आपल्याला प्राप्त होते. शरीर गोरा असेल तर मी गोरा, शरीर काळा असेल तर मी काळा, म्हणजे किती चुकीचे विचार आहेत. आत्मा अमूर्तिक आहे, शरीरापासून अत्यंत भिन्न आहे. म्हणून भजनामध्ये काय म्हणतो, गोरा काला जो भी दिखता चाम है, मोटा पतला हो नाही सका काम है. जे हे सगळं दिसतं ते काय आहे, चामडी आहे. मोठा पतला हो ना इसका काम आहे, कधी जाड होईल कधी पातळ होईल. सब शरीरों से रहित मैं आत्मा, सगळ्या शरीरापासून भिन्न मी कसा आहे, जाणणारा आहे. म्हणजे पहा, आत्मा अडीच अक्षर आहेत. आत म्हणजे अंतरंगात, मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी. मग आतली ज्ञानलक्ष्मी चैतन्य लक्ष्मी जाणली तर जडलक्ष्मी गृहलक्ष्मीच्या मागं फिरणार नाही, वेड होणार नाही. म्हणजे ज्याची किंमत तेवढीच. जडलक्ष्मी काय आहे, शरीराला आता आपल्याला बाहेरचं अनुकूलता देण्यासाठी निमित्त मात्र आहे. गृहलक्ष्मी संयोग आहे फक्त, पण त्यापेक्षा चैतन्य लक्ष्मी आमची काय आहे, महत्वाची आहे. आणि हे गृहलक्ष्मी जडलक्ष्मी हे कसं आहे, सगळं उपचरित असद्भूत व्यवहार नयाने, म्हणजे उपचरित असद्भूत म्हणजे खोट्यातल्या खोट्या नयाने संबंध आहे. त्यांचा आपला शाश्वत संबंध नाहीच. म्हणून आतल्या चैतन्याला आपण जाणू लागलो तर सगळे जीवनातले अनर्थ काय झाले, संपले. म्हणून प्रत्येक क्षणी आपण आत राहायला पाहिजे, पण आपण प्रत्येक क्षणी काय होतो, बाहेर सापडतो. आणि इतके संस्कार आहेत की बाहेरची चिंता, बाहेरचा व्याप ह्यातच मजा वाटते परत. की जसं एका गरीबा घरच्या पोराला राजाची राणी होण्याचं भाग्य मिळालं, आणि ती गरीबा घरची पोर लग्न झालं, राणी झाली, तर काय झाली, ती इतकी कृश व्हायला लागली. शेवटी सगळे वैद्य हकीम थकले आणि मग तिचा विचार केला का असं होत आहे. तर सायकोलॉजिस्टने सांगितलं की तिची हिस्ट्री जाणून की आता तुम्ही एक वेगळा महाल करा आणि तिला त्यात सोडा आणि सगळं कुठं कुठं असे शिळे तुकडे टाकून ठेवा, बघा 4 दिवसात गुटगुटीत. आणि झालं पण तसंच. म्हणजे इतकं पक्वान्न मिळून ती कशात आनंद मानतीये, शिळपाक खाण्यात. तसं आपलं पक्वान्न म्हणजे पक्वान्न कोणते, अनुभूती. आणि आपण शिळे पाके कोणते, 5 इंद्रियांचे भोग, त्यात आनंद मानतो आणि दुःखाला प्राप्त होतो. किंवा एखाद्या मनुष्याच्या गळ्यात हत्तीने हार घातला आणि त्या राजाला वारस नव्हता म्हणून तो राजा झाला, आणि सकाळचे 11 वाजले की काय म्हणतोय तो आता, की माझी ती झोळी फाटकी द्या आणि फुटलेला डबा द्या. सगळे मंत्री ते घाबरले, कशाला पाहिजे. तर तो म्हणाला मला 11 वाजता रोज जाऊन मागून आणायची सवय आणि मगच माझं पोट मी भरू शकतो, त्याशिवाय पोट भरणार नाही. तर ते म्हणतात आज पुष्कळ स्वयंपाकघरात पक्वान जावा तिथं. तर तो म्हणतो मला तसं केल्याशिवाय चैन पडत नाही. आता तो राज मुकुट घालून निघाला राज रस्त्यावरनं, तर शहाणा आहे की मूर्ख आहे, त्याला तर आपण हसतो. त्याच्यापेक्षा महामूर्ख आपण झालो की भगवान आत्मा असताना आपण काय करतोय, मला जडद्रव्य पाहिजे, बाहेरचे जीवद्रव्य पाहिजेत, त्यांच्यातनं मला आनंद येतो म्हणतो. हे सगळं आपलं काय आहे, चुकीचं आहे. त्याच्यानंतर एका गरीबाच्या घरच्या मुलीला सेठानीची सून होण्याचा प्रसंग आला आणि त्या सेठानीने आल्या दिवशी सांगितलं इथं खायची व्यवस्था आहे, झोपायची व्यवस्था आहे, सगळ्या व्यवस्था दाखवल्या आणि ह्या डब्यात पदार्थ आहेत, कधी पण खात जा. आणि संध्याकाळचे 5 वाजले की ती अशी चिंतित होऊन बसली आणि तिला विचारलं काय झालं. तर मी रोज माहेरी एकदाच जेवत होते आणि दुसरी वेळ फक्त चिंता करण्यात घालवत होते. मग आता मला चिंता वाटते काय खायला मिळेल. म्हणजे असून सुद्धा ती काय आहे, चिंता करते, मूर्ख आहे. मग आपल्या जवळ अनंत गुणांचा वैभव असून सुद्धा आम्ही काय चिंता करतो, मुलं नीट राहतील का, पैसा नीट मिळेल का, शेवटी म्हातारपणी आपल्याला ती मुलं सांभाळतील का, शरीराचं नीट होईल का, काही रोग तर होणार नाही का. म्हणजे सगळी दुसऱ्याची चिंता. म्हणून काय म्हणलंय, चिता आणि चिंता एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता मेल्यावर जाते तर चिंता जिवंतपणी जाळते. म्हणून चाह गई चिंता घटी मनुआ बेपरवाह, एक चाह घट गई तो शाहनपती शाह. इच्छा संपली की चिंता संपली, चिंता संपली की मनुष्य काय आहे, बेपरवाह होतो. आणि एक इच्छा संपली की तो काय होतो, शाहनपती शाह म्हणजे बादशहाचा बादशहा होतो. म्हणजे यातनं काय लक्षात आलं की आपण आपल्या आत्मवैभवाला जाणलो तर आपल्याला द्रव्य समजून उपयोग आहे, आणि आपण आत्मवैभवाला जाणलं नाही
6 द्रव्य पाठ केली. जीवद्रव्य, पुद्गलद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य, त्यांची लक्षणं सगळं पाठ केलं. पण या सगळ्या इतर जीव पुद्गलांपासून वगैरे 5ही द्रव्यापासून मी भिन्न आहे हे जाणून आपण अनुभूती घेतली तर हा प्रश्न समजून आपल्या जीवनात उपयोग झाला.